मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 15 पासून 20 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. पेत्र त्याला म्हणाला, हा दाखला आम्हास समजावून सांगा. तो म्हणाला, तुम्ही देखील अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते, हे तुम्हाला समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. कारण अंतःकरणातूनच दुष्टकल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. या गोष्टी माणसाला विटाळवितात. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवित नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक प्रसंग इथे लिहिलेला आहे की एकदा प्रभू येशूचे शिष्य जेवायला बसले होते, पण जेवणाच्या आधी हात धुवायला पाहिजेत ही गोष्ट त्यांनी केली नव्हती आणि हात न धुताच ते जेवायला बसले. तिथे जे हजर असलेले शास्त्री, परुषी, धर्मपंडित, लोकांचे अधिकारी होते, त्यांना हे बघून एक मोठं निमित्त मिळालं. ते नेहमीच येशूला, त्याच्या शिकवणीला, त्याच्या कार्याला विरोध करत आले होते. आणि जेव्हा त्यांनी बघितलं की येशूचे शिष्य हात न धुता जेवतात, तेव्हा त्यांना एक मोठं निमित्त सापडलं आणि ते येशूला सांगायला लागले की तुमचे शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? आपल्या वाडवडिलांची परंपरा आहे, ही परंपरा का मोडतात? हात धुवून जेवण घ्यायचं ही आपली परंपरा आपल्याला सांगते आणि तुझे शिष्य मात्र हात न धुता जेवतात, ते परंपरा मोडत आहेत. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही पण परंपरेच्या द्वारे देवाची आज्ञा का मोडत आहात? तुम्ही परंपरा म्हणताय, संप्रदाय म्हणताय, पण परंपरेला घेऊन तुम्ही देवाची आज्ञा का मोडताय? कारण जेव्हा देवाची आज्ञा तुम्हाला शिकवते की तुम्ही आईवडिलांचा सन्मान करायला पाहिजे आणि आईवडिलांच्या बाबतीत तुमचं जे काही कर्तव्य आहे ते तुम्ही पार पाडलं पाहिजे, असं देव तुम्हाला शिकवतो, देवाची आज्ञा तुम्हाला शिकवते, तेव्हा तुम्ही मात्र असं सांगताय की जे आईवडिलांना द्यायचं ते जर आम्ही देवाच्या मंदिरात दान केलं तर आम्ही आमच्या कर्तव्यातून मोकळे झालो, आईवडिलांना देण्याची गरज नाही. येशू म्हणाला, तुम्ही अशी परंपरा बनवून परंपरेच्या द्वारे देवाची आज्ञा मोडून टाकली. हालेलुया, हालेलुया. आणि मग येशूने पुढे काही कडक शब्दामध्ये त्यांना सुनावलं. येशू म्हणाला, तुमच्याविषयी संदेश त्यांनी बरोबर सांगितलेला आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, पण यांचं हृदय माझ्यापासून लांब आहे. तुम्ही ओठांनी प्रार्थना करताय, देवाचा सन्मान करताय, देवाची स्तुती करताय, देवाचे गीत गाताय, पण देव म्हणतो हे सगळं ह्यांचं ओठाचं आहे, यांचं हृदय मात्र माझ्यापासून दूर आहे. आणि बरंच कडक शब्दात त्यांना सुनावल्यानंतर ते नाराज झाले, त्यांना राग आला आणि येशूचे शिष्य त्याला सांगायला लागले, गुरुजी तुम्हाला कळलं काय? मी त्यांना जे काही बोलून दाखवलं त्यामुळे त्यांना वाईट वाटलं, त्यांना राग आला, ते नाराज झाले, हे तुम्हाला कळलं काय? तेव्हा येशू म्हणाला, माझ्या स्वर्गातील पित्याने लावलं नाही असं प्रत्येक रोपटं उपटलं जाईल. त्यांना असू द्या, त्या आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत. हालेलुया, हालेलुया. इथे येशूला असं म्हणायचं आहे, माझ्या स्वर्गातील पित्याने लावलं नाही असं प्रत्येक रोपटं उपटलं जाईल. म्हणजे जे काही देवापासून नाही आहे ते टिकणार नाही आहे, जे देवापासून आहे तेवढंच सर्व काळ टिकणार आहे. संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती, रीती, रिवाज, परंपरा भरपूर काही आहे,
पण जगाने कानाडोळा कशाकडे केलेला आहे? देवाच्या आज्ञेकडे, देवाच्या शब्दाकडे, देवाच्या वचनांकडे कानाडोळा केलेला आहे. आणि धरून कशाला आहेत? रूढी, परंपरा, रिवाज, संप्रदाय. आमच्या वाडवडिलांची परंपरा. येशू म्हणतोय तुम्ही परंपरा परंपरा करताय आणि परंपरेला घेऊन तुम्ही देवाचे नियम मोडताय. जगात तुम्ही कुठेही जा, केवळ भारतातच नाही, संपूर्ण जगभरात जितक्या जाती आहेत तितक्या परंपरा आहेत, तितक्या रूढी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या पद्धती आहेत. पण यामध्ये माणूस देवाच्या आज्ञेला मात्र पाठ फिरवत आहे. देवाचे शब्द बाजूला केलेले आहेत, परंपरेला चिकटून आहेत. आणि म्हणून येशू म्हणाला, माझ्या स्वर्गातील पित्याने लावलं नाही असं प्रत्येक रोपटं उपटलं जाईल. तुमच्या सगळ्या परंपरा नष्ट होतील. सर्व काळ काय राहील? देवाचं वचन, देवाचा शब्द सर्व काळ राहील. आणि जर परंपरा नष्ट होतील तर परंपरेला धरून आहेत ते कसे जगतील? जे देवाच्या वचनाला धरून आहेत ते जगतील. कारण देवाचं वचन कधी मरणार नाही आहे, ते अमर आहे, सदा सर्व काळ जिवंत राहणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा येशू ख्रिस्त न्याय करायला या जगामध्ये येणार आहे तेव्हा अनेक गोष्टी उघड होणार आहेत. ज्या गोष्टी आज आम्हाला अक्कलेच्या वाटतात, शहाणपणाच्या वाटतात, भारी वाटतात, मोठ्या वाटतात, त्या न्यायाच्या दिवशी मात्र समजतील आम्हाला की हा सगळा मूर्खपणा होता. आम्ही याच्या मागे लागलो आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं. माझ्या स्वर्गातील पित्याने लावलं नाही असं प्रत्येक रोपटं उपटलं जाईल. जे काही देवापासून नाही ते सगळं नष्ट होईल. फक्त देवाचे शब्दच काय ते कायम राहतील. आणि मग हे बोलत असताना पेत्र म्हणतोय, प्रभूजी हे आम्हाला जरा समजावून सांगा, तू काय सांगतोयस आम्हाला नीट कळत नाही आहे. येशू म्हणाला, तुम्ही पण अजून अज्ञानी आहात काय? त्यांनी तुमच्यावर काय दोष लावला की तुझे शिष्य हात न धुता जेवतात? येशूला काय सांगायचं आहे? जे काही माणूस आपल्या तोंडात घालतो, जेवण, खाणं, पिणं, त्याच्या तोंडातून ते त्याच्या पोटात उतरतं आणि पोटातून शौचकुपातून बाहेर पडतं, म्हणजे संडास वाटे ते बाहेर पडतं. म्हणून माणूस जे काही खातो त्याच्याने तो अशुद्ध बनत नाही. कारण शरीराचा देवाने लावून दिलेला नियम आहे की जे तोंडात जातं ते पोटात उतरतं आणि पोटातून ते संडासवाटे बाहेर पडतं. त्यामुळे कोणत्याही खाण्यापिण्याने माणूस अशुद्ध बनत नाही. जे मुखात जातं त्याने माणूस विटाळत नाही, तर मुखातून जे बाहेर पडतं त्यातून तो अशुद्ध बनतो. कारण जे तोंडातून बाहेर पडतं ते अंतःकरणातून येतं, माणसाच्या हृदयातून येतं, माणसाच्या मनातून येतं, आत्म्यातून येतं. आणि येशू पुढे म्हणतो, कारण अंतःकरणातूनच काय काय बाहेर येतं? घाणेरडे विचार, पापी विचार, खून, चोऱ्या, व्यभिचार, लबाडी, जारकर्मे, शिव्यागाळी, हे सगळं अंतःकरणातून येतं. आणि या गोष्टी माणसाला विटाळवितात, म्हणजे अशुद्ध करतात. न धुतलेल्या हाताने जेवणं हे माणसाला अशुद्ध करत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण किती साऱ्या गोष्टींना अशुद्ध समजतो आणि त्यांच्यापासून आपण स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला केवढी सारी घाण वाटते, ही घाण आहे, ती घाण आहे, इथे घाण दिसते, तिकडे घाण दिसते. कोणाच्या अंगाला जखम झाली असेल आणि वास येत असेल तर आपण त्याच्यापासून जरा लांबच राहतो. घाण. किती गोष्टी या जगामध्ये आहेत आणि आपण किती गोष्टींना घाण समजतो. पण खरी घाण कुठे आहे सांगा? येशू म्हणतो, आपल्या अंतःकरणात खरी घाण आहे. अंतःकरणातूनच वाईट कल्पना, सगळं काही वाईट अंतःकरणातून येतं आणि ते माणसांमधून जेव्हा बाहेर पडतं तेव्हा या गोष्टी माणसाला अशुद्ध करतात. जगामध्ये परंपरा, रूढी, संप्रदाय ज्याला म्हणतात खूप आहेत, खूप. आणि ते पाळून आम्ही स्वतःला शुद्ध ठेवू शकत नाही. माणूस खरा शुद्ध कधी होतो? जर त्याचं मन शुद्ध असेल
आत्मा शुद्ध असेल तर तो शुद्ध आहे. बाकी खाण्यापिण्याने कोणी अशुद्ध होत नाही आणि कोणी शुद्ध होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगामध्ये एक फार मोठी शिकवण आहे. कसली शिकवण? तुम्ही मांस खात असाल म्हणजे मटण, मासळी हे खाल्लं की तुम्ही अशुद्ध झालात. अशुद्ध. मटण मासळी खाणारे अशुद्ध. आणि खूप लोक या गोष्टी आपल्या तोंडात जाऊ नयेत म्हणून सांभाळतात. छान. तुम्ही या गोष्टीपासून नक्कीच स्वतःला दूर ठेवू शकता की तुमच्या तोंडात माऊथ जाऊ नये. पण तुमच्या मनातले वाईट विचार तुम्ही रोखू शकता काय? आणि येशू म्हणतो तेच पहिले तुम्हाला अशुद्ध करतात. जे आम्ही बाहेरून खातो ते नाही आम्हाला अशुद्ध करत. जे आमच्या आतून बाहेर पडतं ते आम्हाला अशुद्ध करतं. तुम्हाला कोणी शिव्या देत आहे, तुम्हाला ताकद आहे का सहन करायची? नाही आहे ताकद. कोणी एक शिवी दिली की आम्ही 4 देणार म्हणजे काय? आणि मग आम्ही या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवल्या, त्यापासून दूर ठेवल्या, या अशुद्ध गोष्टी आम्ही लांब ठेवलेल्या आहेत. तोंडातून शिव्या काढल्या आणि तू शुद्ध राहिलास. तोंडातून दुसऱ्यांची निंदा काढली, दुसऱ्यांना वाईट बोलला, दुसऱ्यांना अपशब्द बोलला आणि तू शुद्ध राहिलास. येशू म्हणतो की न धुतलेल्या हाताने जेवणं माणसाला विटाळवीत नाही. याचा अर्थ असा नाही आहे की येशूने आपल्याला हात न धुता जेवायला सांगितलं आहे. अजिबात नाही आहे. येशूच्या प्रत्येक वचनाचा अर्थ नीट समजावून घ्या. त्या घडीला, त्या ठिकाणी, त्या घरामध्ये येशूचे शिष्य जिथे कुठे जेवत होते तिकडे ते हात न धुता जेवायला बसले. याचा अर्थ असाही नाही आहे की ते प्रत्येक वेळेला अशा रीतीने हात न धुता जेवायला बसत असतील. नक्कीच नाही. काही कारण असेल, कदाचित त्यांच्या लक्षात आलं नाही, ते विसरले असतील, घाई गडबडीमध्ये असतील, कोणतंही कारण असेल. आणि येशू पण आपल्याला असं शिकवत नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की आजपासून हात न धुता जेवायचं, कारण येशूने आम्हाला असं शिकवलं आणि सिस्टरांनी पण शिकवलं. नाही नाही नाही, तसं काही शिकवलं जात नाही आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे की बाहेरच्या गोष्टीवर भर देऊ नका, भर आत्मिक गोष्टीवर आहे. तुम्ही कुठे जेवायला बसलेला आहात, त्या ठिकाणी समजा हात धुवायला पाणी उपलब्ध नाही आहे, किंवा तुम्ही विसरलात आणि भूक लागले म्हणून घाईघाईत खाल्लं, म्हणून तुमच्या हाताला काही मळ लागलेला आहे, माती लागलेली आहे की काही जंतू लागलेले आहेत, ते तुमच्या पोटात जातील आणि तुम्ही आजारी व्हाल काय? अजिबात नाही. कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी स्वतःला फार सांभाळून ठेवलं तेच कोरोनाने मरण पावले. आणि रस्त्यावरचे भिकारी बघा, ते मेले नाहीत. रस्त्यावरचे भिकारी आणि गरीब लोक जे स्वतःचं संरक्षण करू शकले नाहीत ते कोरोनाने मरण पावले नाहीत. आणि जे स्वतःला फार सांभाळून ठेवत होते त्यांना मात्र या व्हायरसने पकडलं आणि संपून गेले. येशू म्हणतो जे मुखामध्ये जाते ते माणसाला विटाळवत नाही, तोंडातून जे बाहेर पडतं ते माणसाला अशुद्ध करतं. हालेलुया, 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 हालेलुया. आपण काय सांभाळायला पाहिजे? आपण कपडे सांभाळतो. तुम्ही कुठे बसायला गेलात की बघताय कुठे माती आहे का? सगळं स्वच्छ असलं पाहिजे. आताच मला सांगण्यात आलं की लोक वाढलेले आहेत तर मागे टाकायला कार्पेट, चटई काही नाही आहे. म्हटलं बसू द्या लोकांना, कपड्यांना माती लागेल, पण इथे जेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव होतो तेव्हा आत्मा शुद्ध होईल. कपड्यांना माती लागेल पण आत्मा शुद्ध होत जाईल. हालेलुया, हालेलुया. तुम्ही मला सांगा की माणूस कशाने शुद्ध होतो? येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, मी जी वचनं तुम्हाला सांगितली आहेत त्यामुळे तुम्ही शुद्ध झाला आहात. देवाचं वचन माणसाला शुद्ध करतं. देवाचे शब्द माणसाला पवित्र करतात. देवाचे शब्द माणसाला अशुद्धतेपासून मुक्त करतात. कारण आमच्या अंतःकरणात घाण भरलेली असते. जेव्हा ती देवाची वचनं आमच्या आतमध्ये जातात, आतमध्ये जातात, आतमध्ये जातात, तेव्हा ते मध्ये गेल्यावर काम करतात. कोणतं काम माहीत आहे? घाणेरड्या विचारांना ढकलून बाहेर काढतात. घाणेरड्या विचारांना, चुकीच्या विचारांना, वाईट विचारांना आमच्यातून बाहेर काढतात. जेव्हा देवाची वचनं मध्ये जातात तेव्हा.
आणि म्हणून येशू म्हणाला, मी जी वचनं तुम्हाला सांगितलेली आहेत त्याने तुम्ही शुद्ध झाला आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नेहमीच आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघत असतो. किती लोक म्हणतात की आम्हाला सगळी स्वच्छता लागते. नक्कीच ही चुकीची गोष्ट नाही आहे, पण शारीरिक स्वच्छता किंवा बाह्य स्वच्छता ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आत्म्याची स्वच्छता आहे, आत्म्याची शुद्धता आहे. हालेलुया, हालेलुया. येशूने कोढी माणसाला बरं केलं, कुष्ठरोग्याला, ज्याच्या बाजूला पण कोण उभा राहत नाही. त्याच्या अंगाला हात लावायचा प्रश्न सोडून द्या, बाजूला पण उभा राहत नाही. बायबल म्हणतं येशूने त्याला स्पर्श केला आणि म्हटलं, माझी इच्छा आहे शुद्ध हो. सामर्थ्याने भरलेला परमेश्वर, त्याला त्या कोड्याला हात लावायची काय गरज होती? तो लांब उभा राहू शकत होता. सांगत होता, जरा लांब राहा, तुझ्या अंगातून वास येतोय, लांब हो, लांब हो, मी तुला बरं करतोय पण लांब उभा राहा, मला ही घाण सहन होत नाही. बोलला का येशू? बोलला का येशू की लांब उभा राहा, तुझ्या अंगातून घाण येते म्हणून? येशूने त्याला स्पर्श केला. एका शब्दात लांबून एक वाक्य बोलून पण येशू त्याला बरं करू शकत होता, पण त्याने स्पर्श यासाठी केला की त्याने दाखवून दिलं. काय दाखवून दिलं? लोक तुला तुच्छ लेखतात तुझ्या कुष्ठाकडे बघून, तुझ्या जखमांकडे बघून, तुझ्या सडलेल्या शरीराकडे बघून, तुझ्या अंगातून येणाऱ्या घाणेरड्या वासाकडे बघून लोक तुला तुच्छ लेखतात. पण मी तुझा बाप आहे, मी तुला तुच्छ लेखणार नाही आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हालेलुया, 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 हालेलुया. मदर तेरेसा बाहेरच्या देशातली बाई भारतामध्ये आली, आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा केली. तिने तिच्या हातांनी कुष्ठरोगांच्या जखमा धुतल्या, हाताने मलमपट्टी केली. कुष्ठरोगी ज्याला आपल्या घरातले लोक पण बाजूला ठेवत नाहीत, आणि ती परकी बाई या देशामध्ये आली आणि तिने तिच्या हातांनी आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा केली. तुम्हाला माहीत आहे, हे मानवी प्रेम नाही आहे, हे देवाने तिच्या हृदयात घातलेलं देवाचं प्रेम होतं, स्वर्गीय प्रेम. हालेलुया, 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 हालेलुया. आम्ही अनेक गोष्टींना घाण समजतो आणि त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवायचा प्रयत्न करतो, पण विसरून जातो सगळ्यात पहिली घाण आमच्या अंतःकरणात भरलेली आहे आणि त्यानेच आम्ही अशुद्ध होतो, त्यानेच आम्हाला विटाळ होतो, त्यानेच आम्ही अपवित्र होतो. आणि म्हणून आम्हाला पहिलं आमचं अंतःकरण शुद्ध करणं गरजेचं आहे. ज्याचं अंतःकरण शुद्ध होतं त्याला बाहेर सगळं चांगलं दिसायला लागतं, पण ज्याच्या मनातच घाण असते त्याला बाहेर पण सगळ्या ठिकाणी घाण वाटायला लागते. अगदी माणसांच्या बाबतीत पण त्याला माणसांशी बोलायला आवडत नाही, कोणाशी प्रेमाने संबंध ठेवायला आवडत नाही, कारण त्याला सगळ्याच गोष्टी घाणेरड्या वाटतात, मनामध्ये घाण भरलेली असल्यामुळे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू म्हणतोय की जे आपल्या तोंडात जातं ते आपल्याला अशुद्ध करत नाही, तर आपल्या आतून जे बाहेर पडतं, आतून म्हणजे अंतःकरणातून, माणसाच्या अंतःकरणात वाईट विचार येतात. आपण कोणतंही पाप करतो त्याच्या आधी पहिल्याने मनात वाईट विचार जन्म घेतात. तुम्ही कुठेतरी कोणाचे पैसे पडलेले बघितले आणि ते बघितल्यानंतर मनात विचार आला. काय विचार आला? कोण बघत नाही आहे, पटकन उचलून खिशामध्ये टाकतो. मनात विचार आला, पहिला मनात विचार आला. पापाचा जन्म पहिला कुठे झाला? मनामध्ये. आणि नंतर मग हात पुढे करून पैसे उचलले आणि खिशात टाकले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसाच्या पापाची सुरुवात अंतःकरणातून होते. अंतःकरणात वाईट विचार येतात. कोणतंही पाप तुम्ही घ्या, चोरी असो, खोटं बोलणं असो, शिव्यागाळी असो, व्यभिचार असो, लबाडी असो, दुसऱ्यांवर केलेला अन्याय असो किंवा इतर कोणतंही पाप सांगा, प्रत्येक पाप अंतःकरणातून सुरू होतं. पहिले मनात विचार येतात आणि मग त्या विचारावर माणूस कृती करतो, तेव्हा तो पापी बनत जातो. पण मनात वाईट विचार आले, पण आपण जर पवित्र आत्म्याच्या मदतीने आणि सामर्थ्याने या वाईट विचारावर ताबा मिळवला, म्हणजे पैसे कोणाचे तरी पडलेले आहेत
आणि आपलं वाईट मन आपल्याला सांगतं की चोर. पण जर तुम्ही म्हणालात नाही नाही नाही, माझा प्रभू सांगतो चोरी करणं पाप आहे, हे मी करणार नाही. आजूबाजूला कोण लोक उभे आहेत त्यांचे असतील का विचारतो, नाहीतर कुठे गरिबाला देऊन टाकतो. रस्त्यावर कोण गरीब बसलेला असेल त्याला देऊन टाकतो. हे जर तुम्ही करू शकलात तर मनात वाईट विचार आला खरा, पण वाईट विचाराने तुम्हाला जिंकलं नाही, तुम्ही त्याला जिंकलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. याची एक सुंदर साक्ष आपल्या केंद्रात अलीकडेच आली. एका भावाने सांगितलं की खूप वर्षापूर्वीची घटना आहे. अतिशय कमी पगारामध्ये तो नोकरी करत होता आणि आर्थिक इतकी चणचण त्याला होती की घरातल्या मूलभूत गरजा पण त्याला भागवता येत नव्हत्या, अशी अवस्था होती. त्या काळामध्ये एक दिवस कामावरून येत असताना रस्त्यात त्याला कुणाचं तरी पाकिट पडलेलं मिळालं. त्याने उचललं, बघितलं तर त्याच्यामध्ये 5,000 रुपये होते आणि अजून काही त्या माणसाचे काही डॉक्युमेंट वगैरे होते. जेव्हा त्याने बघितलं 5,000 रुपये आहेत, तो खुश झाला. घरी घेऊन आला पाकिट. तो प्रार्थनेला येत होता, त्याचं पूर्ण कुटुंब प्रार्थनेला येतं. त्या माणसाने बायकोला सांगितलं, बघ आज मला असं असं पाकिट मिळालेलं आहे आणि त्याच्यात असे असे पैसे आहेत, आता आपण घरात काय सामान पाहिजे ते आणू शकतो. बायको म्हणते चालणार नाही, त्या पाकिटात नंबर आहे का, त्या माणसाला फोन कर आणि पैसे देऊन टाक, पाकिट देऊन टाक. तो म्हणतो असं कसं, आपल्याला गरज आहे ना, जाऊ दे कोणाचे पडले असतील, कशाला शोध घ्यायचा, आपल्याला गरज आहे, आपण वापरून टाकूया पैसे. ती म्हणते अजिबात नाही, आपण उपाशी राहिलो तरी चालेल, पण हे पैसे ज्याचे आहेत त्याला दिले पाहिजेत, ते इथे वापरायचे नाहीत. अतिशय वाईट बिकट स्थितीमध्ये असताना पण बायकोने सल्ला दिला. नाईलाजाने या माणसाने ऐकला. त्या माणसाला फोन केला, कारण त्या पाकिटमध्ये होता नंबर त्याचा, आणि ते पाकिट त्याला नेऊन दिलं. आणि ते म्हणतात 15 दिवसाच्या आत मला मोठ्या पगाराची नवीन नोकरी मिळाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर 5,000 रुपये जवळ ठेवले असते तर काय झालं असतं. पहिला अर्थ, वाईट विचाराने याला जिंकून टाकलं आणि पुढे त्याचे वाईट परिणाम झाले असते की त्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत गेली असती, म्हणजे देवाचे आशीर्वाद मिळाले नसते, अजून वाईट अवस्था झाली असती. पण जे काही त्याने केलं, खरं म्हणजे याच्यात त्याच्या बायकोचा खरा वाटा आहे. त्याच्या बायकोने जे त्याला करायला लावलं त्यामुळे देवाने स्वर्ग उघडला आणि त्याला आशीर्वादित केलं. हालेलुया, हालेलुया. वाईट कल्पना आमच्या मनामध्ये येतात आणि त्या कल्पनेनुसार आम्ही करतो, त्यावर आम्ही कृती करतो, तेव्हा वाईट आम्हाला जिंकून टाकतं आणि आम्ही अशुद्ध बनत जातो, अशुद्ध. आणि नेहमीच माणसाचा आत्मा पहिला आजारी होतो, नंतर शरीर आजारी बनतं. पहिला आत्मा आजारी बनतो, नंतर शरीर आजारी बनतं. म्हणून काही लोक म्हणतात की आम्ही किती गोष्टी खाण्यामध्ये पथ्य करतो, मग आम्हाला हा आजार झाला कसा. डायबिटीस नव्हता तरी आधीपासूनच आम्ही साखर कमी खात होतो, मग आजार आला कसा. आजार येऊ नये म्हणून लोक आधीच काळजी घेतात आणि तरी पण आजाराला बळी पडतात. कारण जसं देवाचं वचन आम्हाला शिकवतं त्यानुसार आपल्याला समजलं पाहिजे, पहिला माणसाचा आत्मा आजारी होतो आणि मग शरीर आजारी होतं. आत्मा अशुद्ध बनतो, मग शरीर पण अशुद्ध बनतं. शरीरामध्ये पण वेगवेगळे आजार येत राहतात. एका बहिणीने खूप वर्षापूर्वी साक्ष दिली होती. एक दिवस तिने तिच्या वैऱ्याला बघितलं, ज्याने तिला खूप छळलं होतं, खूप त्रास दिला होता तिला, तिच्या कुटुंबाला. आणि त्याला तिने बघितलं आणि जसं तिने बघितलं तसा तिला एवढा संताप आला त्या माणसाचा आणि एवढा राग उफाळून आला की काय करू काय नको असं झालं. आणि मग पुढे काय झालं, ती म्हणते त्या दिवसापासून मी बेचैन झाले. एकसारखा त्याचा चेहरा डोळ्यासमोर येतो, कुठेही मन लागत नाही, सारखा राग येतो, त्याचं काय करू काय नको असं होत गेलं. आणि मग हळूहळू हळूहळू बेचैनी वाढत गेली. मग जेवणावरचं मन उडलं, झोप लागेनाशी झाली, प्रकृती बारीक होत गेली, मग शरीरामध्ये वेगवेगळे त्रास व्हायला लागले. एका दिवसात नाही झालं, काही महिने गेले. हे
आणि मग काही महिन्यानंतर परिस्थिती फार खराब झाल्यावर घरातल्या लोकांनी दवाखान्यात नेलं, तपासणी झाली आणि समजलं की तिला कॅन्सर झालेला आहे. मग उपचार सुरू झाले आणि कॅन्सरचे जे काही उपचार होतात त्यामुळे तर तिची परिस्थिती अजून खराब झाली. डोक्यावरचे केस गळून गेले, अंगावरची कातडी काळी पडली, एकदम हडकुळी झाली आणि लास्ट स्टेजला पोहोचली. तेव्हा सगळे नातेवाईक बघायला यायचे, 2-2 वेळा, 3-3 वेळा. ती मुलीला विचारते, मला लोक 2-2, 3-3 वेळा का भेटायला येत आहेत, काय झालं आहे मला. मुलगी सांगत नव्हती, आई घाबरेल म्हणून. पण शेवटी आई सारखी विचारते म्हणून मुलीने सांगितलं, आई तुला ना कॅन्सर आहे आणि डॉक्टरने सांगितलं आहे की तू जास्त दिवस जगणार नाही आहेस. कॅन्सर ऐकताबरोबर ती घाबरली आणि मग ती विचार करायला लागली, आता काय, संपले मी. त्याच काळात कोणीतरी एक नातेवाईक बाई की पुरुष कोणी भेटायला आले आणि त्यांनी तिला प्रार्थना केंद्राविषयी सांगितलं. ती कोणाबरोबर तरी प्रार्थनेला आली, निवासी शिबिरात भाग घेतला आणि ती म्हणते, शिबिराच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा पाप, पश्चाताप, क्षमादान याविषयी शिकवलं गेलं तेव्हा मला आठवण झाली, खूप महिन्यापूर्वी जेव्हा मी माझ्या वैऱ्याला बघितलं होतं त्यानंतर मी पहिली बेचैन झाले होते आणि त्यानंतर माझ्या मनात आजपर्यंत कधीही शांती आली नाही आणि मग माझी बेचैनी वाढत गेली आणि पुढे काय काय होत गेलं. तिला समजलं काय कारण आहे. तिने शिबिरातच पश्चाताप केला आणि त्या व्यक्तीला क्षमा केली आणि प्रभूला सांगितलं, प्रभू पुन्हा मी त्या व्यक्तीवर रागावणार नाही, त्या व्यक्तीचा न्याय तू कर, मी नाही रागावणार, मी त्या व्यक्तीला क्षमा करते. तिने स्वतःच्या पापांचा पश्चाताप केला. शिबिर संपून घरी गेली, प्रार्थनेला येत राहिली. हळूहळू तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली. डोक्यावर सुंदर नवीन केस आले, शरीर प्रकृती सुधारली आणि परत जाऊन डॉक्टरांकडे तपासण्यात आलं. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला कॅन्सर नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आत्ता मागच्या आठवड्यात एका भावाने ते साक्ष दिली होती. बऱ्याच दिवसापासून त्याला पोटामध्ये अखंड वेदना होत होत्या, असह्य झालं होतं आणि समजत नव्हतं की एवढा त्रास का होतोय. तो गेल्या आठवड्यात इकडे शिबिराला होता आणि शिबिराच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा येशूच्या दुःख सहनावरचा व्हिडिओ दाखवला गेला तेव्हा येशूला जे काही दुःख सहन करावं लागलं ते बघत असताना, ते दुःख बघत असताना त्याला आठवण झाली त्याच्या पापाची. कोणती आठवण? हा माणूस म्हणतो, मी माझ्या मुलांना अतिशय वाईट प्रकारे मारायचो. मुलं वाईट वागायची, भयंकर वागायची आणि मला एवढा संताप यायचा की मी पट्ट्याने मारायचो. आणि एवढ्यावरच नाही आहे, तो पुढे म्हणतो, मी मुलांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकायचो, अंगाला मिरची पावडर लावायचो, दार बंद करायचो की बायको आई कोणी मध्ये पडू नयेत म्हणून. दार बंद करून मुलांच्या अंगावर मिरची पावडर टाकून पट्ट्या पट्ट्याने त्यांना मारायचो, अगदी निर्दयीपणे, क्रूरपणे. आणि जेव्हा येशूच्या दुःख सहनाचा हा सिनेमा दाखवला जात होता आणि येशूचे हाल हाल तो बघत होता तेव्हा त्याला आठवण झाली. कारण येशूचे हाल हे येशूचे नव्हते, ते आपले आहेत आणि त्याने ते आपल्यासाठी घेतले. त्याला आठवण झाली आणि तो सिनेमा बघत असताना तो रडायला लागला. त्याने देवाकडे क्षमा मागितली आणि सांगितलं, प्रभू मी माझ्या मुलांबरोबर फार क्रूरपणे वागलेलो आहे, फार निष्ठुरपणे वागलेलो आहे, आता मी असं परत कधीच करणार नाही, मला क्षमा कर. आणि नंतर त्याने सांगितलं, तेव्हापासून माझी पोटदुखी पूर्णपणे नष्ट झाली. हालेलुया, 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 हालेलुया. पहिला आजार आमच्या आत्म्याला होतो. माणसाचा आत्मा अशुद्ध बनतो आणि मी तुम्हाला सांगितलं अशुद्ध कसा बनतो, जेव्हा आमच्या मनामध्ये वाईट विचार येतात आणि त्या वाईट विचाराप्रमाणे आम्ही वागतो, कृती करतो, तेव्हा आमचा आत्मा अशुद्ध बनतो. तुम्ही शिव्या दिल्या म्हणजे तुमच्या तोंडाला डाग लागत नाही, शिव्या दिल्या की जिभेला डाग लागत नाही, आत्म्याला डाग लागतात. आत्मा अशुद्ध होतो आणि मग काही काळानंतर जिभेला पण फोड येतात. म्हणजे काय झालं, पहिला आत्मा अशुद्ध झाला, पहिला आत्मा आजारी झाला, मग शरीर आजारी झालं. तुम्ही विनाकारण कोणाला मारलं तर तुमच्या हाताला डाग नाही लागत, आत्म्याला लागतात.
जी काही पाप आम्ही करतो त्यामुळे आमच्या शरीरावर डाग लागत नाहीत, आत्म्यावर डाग लागतात. आत्मा अशुद्ध होत जातो आणि नंतर त्याचाच सगळा परिणाम शरीरावर होत जातो. आम्ही सांभाळतो कशाला? या गोष्टीपासून स्वतःला वाचवतो, त्या गोष्टीपासून वाचवतो, पण जिथून आम्ही स्वतःला खरं वाचवायला पाहिजे त्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रार्थनेला येणारे किती लोक म्हणतात, पूर्वी आम्हाला अमुक पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास व्हायचा, तमुक पदार्थ खाल्ल्यावर त्रास व्हायचा, पण आता मी प्रार्थनेला यायला लागलो, आम्ही येशूवर विश्वास ठेवला, आम्ही बायबल वाचतो, प्रार्थना करतो आणि आता आम्ही सगळं काही खातो. ज्या पदार्थाद्वारे पूर्वी आम्हाला त्रास व्हायचा, सर्दी म्हणा, दमा म्हणा किंवा इतर कोणताही त्रास जो पूर्वी व्हायचा आता होत नाही. म्हणजे काय झालं? सैतानाने तुम्हाला बांधून ठेवलं होतं. येशूकडे आल्यावर येशूने तुमची ती बंधनं सोडली आणि देवाच्या वचनाच्या द्वारे देवाने तुम्हाला शुद्ध केलं. हालेलुया, 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 हालेलुया. शारीरिक स्वच्छता, शारीरिक विटाळ होऊ नये, अशुद्ध होऊ नये म्हणून आपण स्वतःला जपतो, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्म्याकडे लक्ष देणं. आणि म्हणूनच देवाचं वचन म्हणतं, देह स्वभावाचं चिंतन हे मरण, पण आत्म्याचं चिंतन हे जीवन आणि शांती आहे. देह स्वभावाचं चिंतन म्हणजे देहाकडे लक्ष लावणं, शरीराकडे. शरीर म्हणजे फक्त हे शरीर एवढंच नाही, तर शारीरिक भौतिक सगळ्या गोष्टी, शारीरिक गोष्टीकडे लक्ष लावणं हे मरण आहे, पण आत्म्याकडे लक्ष लावणं हे जीवन आणि शांती आहे. जो माणूस, जी बाई, जो पुरुष रात्रंदिवस आपल्या आत्म्याचा विचार करतो आणि म्हणतो माझ्या जीवनातून हे पाप जायला पाहिजे, माझ्या मनातले वाईट विचार जायला पाहिजेत, तो उपवास करतो, प्रार्थना करतो, रडतो, देवाला सांगतो मला यातून मुक्त कर, त्याचं लक्ष कुठे आहे? आत्म्याकडे आहे. हालेलुया. आणि त्याला काय मिळेल? त्याला जीवन मिळेल आणि शांती मिळेल. जीवन म्हणजे 25 वर्षाचं आणि 50 वर्षाचं जीवन नाही, अनंत काळचं जीवन जे आम्ही देवाबरोबर स्वर्गात घालवणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. शरीराला विटाळ होऊ नये म्हणून काळजी घेऊ नका, आत्म्याला विटाळ होऊ नये म्हणून काळजी घ्या. आत्मा सुरक्षित राहिला, आत्मा सुस्थितीमध्ये राहिला, चांगल्या स्थितीमध्ये राहिला की त्याचाच परिणाम शरीरावर होईल आणि शरीर देखील सुस्थितीमध्ये राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण मोशेविषयी बायबलमध्ये वाचतो, मोशे अतिशय वृद्ध झाला होता, अतिशय वृद्ध. आणि बायबल म्हणतात तरी पण त्याच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाली नव्हती, त्याची श्रवणशक्ती मंद झाली नव्हती, की त्याच्या शरीरातली ताकद कमी झाली नव्हती. कारण काय माहीत आहे? मोशेच्या बाबतीत बायबल म्हणतं तो देवाबरोबर चालला, देवाबरोबर. याचा अर्थ असा अखंड त्याचं लक्ष देवाकडे होतं. देवाचे शब्द पाळणं, देवाची वचनं पाळणं, देवाच्या सहवासात राहणं, तो देवाबरोबर चालला असं बायबल म्हणतं. आणि म्हणून तो वृद्ध झाला तरी त्याचे डोळे शाबूत राहिले, श्रवणशक्ती मंद झाली नाही. शेवटपर्यंत मोशे एखाद्या तरुण मुलासारखा होता, शरीर वृद्ध झालेलं पण शरीर तरुणासारखं काम करत होतं, कारण त्याचा आत्मा सुस्थितीत होता आणि म्हणून शरीर देखील सुस्थितीत राहिलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे, या गोष्टीपासून सांभाळा की मनात वाईट विचार येऊ नयेत आणि जरी आले तरी त्याप्रमाणे तुम्ही क्रिया करू नये. कोणी शिव्या देतोय, आपल्या तोंडातून शिवी निघता कामा नये. कोणी वाईट उलट सुलट शब्द बोलतोय, आपल्या तोंडातून तसं निघता कामा नये. चोरी करायची पूर्ण संधी मिळालेली आहे तरी चोरी करू नये. स्वतःच्या भल्यासाठी खोटं बोलू नये. देवाचे नियम पाळा. म्हणजे काय? आत्म्याचं रक्षण होईल. देवाच्या नियमाप्रमाणे वागल्यानंतर आत्म्याचं रक्षण होईल आणि आत्मा शुद्ध राहिला की सगळं जीवन आशीर्वादित होईल. हालेलुया,
हालेलुया. जे आमच्या तोंडात जातं ते आम्हाला अशुद्ध करत नाही, तर आमच्या आतून जे बाहेर येतं, आतून म्हणजे अंतकरणातून जे बाहेर येतं ते आम्हाला अशुद्ध करतं. अंतकरण साफ करण्यासाठी अखंड मेहनत करा, सतत प्रार्थना करा. ज्या वाईट गोष्टींवर तुम्हाला विजय मिळवता येत नाही आहे त्यासाठी प्रार्थना करा, पण ती गोष्ट तुमच्याने काही केल्या जातच नाही आहे, प्रार्थनेने पण जात नाही आहे, त्या गोष्टीसाठी उपवास पण करायला विसरू नका. कारण उपवास करून प्रार्थना केल्यानंतर सैतानाची भयानक बंधनं तुटतात. पण कसंही करून आत्म्याला शुद्ध करत राहा, स्वच्छ करत राहा आणि लक्ष आत्म्याकडे लावा. कारण जर आपला आत्मा देवाच्या नजरेला चांगला असला तर आपलं हे पृथ्वीवरचं जीवन आशीर्वादित होणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जीवन संपलं की आपण देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात पोहोचणार. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.